एका असहाय्य आईने आपल्या आजारी मुलीच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी एका शहरात नोकरी शोधली, पण त्या नोकरीसाठी जाताना त्यांची बस एका अत्यंत श्रापित जंगलातून गेली आणि त्या एका भयंकर रात्रीने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. त्या आईने शेवटी त्या 11 विकराळ सैतानी शक्तीलाच म्हणजेच सुपर नॅचरल एंटिटीला समोर जाऊन सांगितलं, माझ्या निष्पाप मुलीला सोड आणि तिच्या जागी तू माझा जीव घे. त्या शक्तीने तिचा तो बळी मान्य केला. तर आज आपण बघणार आहोत ॲलास रॉबन. चित्रपटाची सुरुवात होते रात्रीच्या वेळी एक अत्यंत घनदाट आणि सुनसान जंगलातून. एक माणूस स्कूटरवरून आपल्या घरी परत जात असतो आणि तेवढ्यात अचानक त्याचे स्कूटर बंद पडते आणि तो आजूबाजूला पाहतो तर त्याला तिथे एक जुना दुकान दिसतं जे अवघ्या 1 मिनिटापूर्वी तिथे नव्हतं. तिथे एक रहस्यमयी बाई उभी असते. ती त्याला स्कूटर दुरुस्त करण्यासाठी पकड देते आणि स्कूटर लगेच स्टार्ट होतो. तो ती पकड परत करण्यासाठी मागे वळतो तर काय, तिथे दुकानही नसते, ती बाईही नसते. समोर असतं फक्त तेच भयंकर काळोख जंगल. तो माणूस भीतीने थरथर कापत तिथून पळू लागतो. तो कारच्या साइड मिरर मध्ये बघतो तर काय, त्याच्या स्कूटरवर मागच्या सीटवर एक पांढऱ्या फटक चेहऱ्याची बाई बसलेली असते आणि ती त्याच्याकडे बघून जोराजोरात हसत असते. त्याच वेळी त्याच रस्त्यावरून दुसऱ्या बाजूने एक मोठा ट्रक येत असतो आणि तिथे दाट धुक्यांमुळे ड्रायव्हरला रस्ता नीट दिसत नसतो आणि अचानक त्या धुक्यांमध्ये त्याला जिवंत लाशा म्हणजे मृत शरीर चालताना दिसतात आणि घाबरलेला ट्रक ड्रायव्हर गाडीचा वेग वाढवतो आणि नेमका तो स्कूटरवाला माणूस आणि तो ट्रक समोरासमोर येतात आणि त्यांच्यात भीषण अपघात होतो. तो स्कूटरवाला माणूस ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मरण पावतो. इथे नॅरेटर सांगतो, हा रस्ता कोणताही साधा रस्ता नव्हता. हे होतं इंडोनेशियातलं सर्वात श्रापित जंगल आलास रोबान. इथे रात्रीच्या वेळी प्रवास करणारा प्रत्येक माणूस आपल्या कोणत्या ना कोणत्या भयानक अपघाताला बळी पडतो. आता कथा पिका मोंगल नावाच्या एका छोट्या शहरात शिफ्ट होते. ही एक सिंगल मदर असते. तिचं नाव असतं सीता. सीता ही एक सिंगल मदर असते. तिच्या नवऱ्याचा काही वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झालेला असतो. ती एका लहान आणि गोंडस मुलीची आई असते जिचं नाव असतं गोंदिस. गोंदिस खूप निरागस मुलगी असते, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक गंभीर आजार असतो आणि तिला खूप कमी दिसत असतं. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की जर ऑपरेशन केलं तर तिचे डोळे बरे होतील, पण सीताकडे ऑपरेशनसाठी अजिबात पैसे नसतात. सीताला शेजारच्या सेमारंग शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळते. तिची इच्छा असते की त्या नोकरीच्या पैशातून ती आपल्या मुलीच्या डोळ्याचं ऑपरेशन करेल, पण बस स्टँडला पोहोचायला तिला उशीर होतो आणि सेमारंगला जाणारी शेवटची बस तिथून निघून जाते. सीता तिथेच रडू लागते कारण तिच्या आयुष्यातील ही एकमेव आणि मोठी संधी होती. तेवढ्या तिथे एक खाजगी ट्रॅव्हलर्सचा कंडक्टर येतो आणि म्हणतो, जर दुप्पट पैसे देत असतील तर मी तुम्हाला सेमारंगला सोडेन. दुप्पट पैसे द्यायला तयार होते, पण त्या बसचा ड्रायव्हर घाबरतो आणि म्हणतो, अरे सेमारंगला जाताना रात्रीच्या वेळी आपल्याला आलास रोबनच्या त्या श्रापित जंगलातून जावं लागेल. पण पैशाच्या मोहापायी तो ड्रायव्हर तयार होतो आणि त्यांची ती मनहूत जर्नी सुरू होते. त्या बसमध्ये सीता आणि गोंदिस सोबत आणखी 4 प्रवासी असतात. रात्र जशी बशी गडद होते तशी ती बस आलास रोबनच्या त्या जंगलात प्रवेश करते. बसमधील एक प्रवासी ड्रायव्हरला अचानक सांगतो, अरे ड्रायव्हर, आपण याच रस्त्यावरून मागच्या अर्ध्या तास 2दा गेलो आहोत. तोच आलास रोबनचा बोर्ड मला पुन्हा दिसलाय. कंडक्टर त्याची मस्करी करतो आणि म्हणतो, अरे तू झोपेत एकदा एखादं वाईट स्वप्न बघत असशील, पण मित्रांनो ते कोणतंही स्वप्न नव्हतं, तर हे खरं होतं. आलास रोबनच्या जंगलात एक भयानक टाइम लूप तयार व्हायचा, ज्याच्या जाळ्यात अडकल्यावर तुम्ही त्या जंगलातून कधीच बाहेर पडू शकत नव्हता. ड्रायव्हरला अचानक रस्त्याच्या मधोमध एक रक्ताळलेली बाई उभी दिसते. तो भीतीने जोरात ब्रेक मारतो आणि बसमधील सगळ्यांची झोप उडते. ड्रायव्हर गाडी खाली उतरून बघतो तर बसच्या समोरील काचेवर रक्ताने माखलेल्या हातांचे मोठे ठसे उमटलेले असतात. जणू काही कोणीतरी रक्ताळलेल्या हातांनी बसवर जोरात मारले आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे म्हणजेच टेक्निकल फॉल्ट ती बस बंद पडते आणि लहान गोंदिसला वॉशरूम जायचं असतं, म्हणून सीता हातात टॉर्च घेऊन तिला जंगलात घेऊन जाते आणि थोडं आत गेल्यावर त्यांना तिथे एक जुनी झोपडी दिसते. तिथे काही विचित्र माणसं शांतपणे एकत्र बसून जेवत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अंगावर काटा आणणारी भयावह शांतता असते. मित्रांनो, ती जिवंत माणसं नव्हती, पण बिचाऱ्या सीताला त्या काळोख्यात हे समजत नव्हतं. गोंदिस बाहेरच्या एका लहान वॉशरूम मध्ये जाते तर तिथून आतून तिला एका आत्म्याचा भयानक आवाज येतो. तो आत्मा गोंदिसचा चेहरा आपल्या हाताने जोरात पकडतो आणि सीता बाहेर वाट पाहत उभी असताना तिला झाडावर एक पांढरा माकड म्हणजेच व्हाईट
मंकी दिसतो आणि वॉशरूमचा दरवाजा उघडतो आणि गोंदीस बाहेर येते. पण मित्रांनो, तिच्या चेहऱ्यावर आता एक अत्यंत वियर्ड स्माइल असते. तिच्या डोळ्यातील ती निष्पाप भावना कायमची नाहीशी झालेली असते. त्या झोपडीतील एक म्हातारी स्त्री त्या दोघींना खाण्यासाठी काही फळ देते आणि सीता न कळत ती फळं खाते आणि तिथून निघताना त्या जेव्हा मागे वळून पाहतात तर ती झोपडी तिथून गायब झालेली असते. जणू काही तिथे आधी कोणीच नव्हतं. त्या दोघी पुन्हा बसमध्ये परत येतात, पण त्यांच्यासमोर बसमध्ये काही अदृश्य आत्मे सुद्धा प्रवेश करतात, जे फक्त आपल्याला स्क्रीनवर दिसत असतात. ती बस कशी बशी सेमारंग शहरात पोहोचते आणि सीता हॉस्पिटलमध्ये मॉर्च्युरी विभागात ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून कामावर रुजू होते आणि तिची मैत्रीण तिका तिच्या राहण्याची व्यवस्था आपल्या घरात करते. सीताची भेट अंतिशी होते, जो तिकाचा मित्र होता. त्याने सीताला ही नोकरी मिळवून दिलेली असते. पण मित्रांनो, खरी भीती तर आत्ता त्यांच्या घरात सुरू होणार होती. घरात आल्यावर गोंदीस एक अदृश्य सावली सोबत मजेत खेळत असते, जी फक्त तिलाच दिसत असते. रात्रीच्या वेळी सीता पाहते तर काय, गोंदीस बंद खोलीत कोणाशी तरी गुप्तपणे बोलत असते. सीता दरवाजाच्या खालच्या फटीतून बघते तर काय, गोंदीच्या पायाशेजारी आणखी 2 काळे पाय उभे असतात. ती तातडीने दरवाजा उघडते तर आत गोंदीस बेडवर एकटी झोपलेली असते. आणि दुसऱ्या दिवशी गोंदीस वहीवर एक ड्रॉइंग काढते आणि ती ड्रॉइंग हुबेहूब त्याच बसची आणि त्याच भयानक जंगलाची असते. आणि तिचे डोळे एवढे कमजोर असतानाही तिने एवढी अचूक ड्रॉइंग कशी काढली याचे सीताला प्रचंड आश्चर्य वाटतं. सीता जेव्हा हॉस्पिटलमधील जुन्या फाईल्स तपासते तेव्हा तिला एक विचलित करणारा पॅटर्न सापडतो. आलास रोबनच्या जंगलात आजवर जेवढे लोकांचे अपघातात मृत्यू झाले त्या सगळ्यांचे मृतदेह याच हॉस्पिटलमधले आणले जातात. तिथे तिथली एक सहकारी मिस एमा अचानक सीताला विचारते, नोकरीवर येताना तुम्हाला त्या जंगलात तो पाणीदार पांढरा माकड दिसला होता का? सीता जागच्या जागी थरथर कापायला लागते, आणि कारण ही गोष्ट तिने आजवर कोणालाच सांगितली नसते. मिस एमाला हे कसं माहित होतं आणि तो तिला सावध करतो की आलास रोबनच्या जंगलात रात्रीच्या वेळी बस बंद पडणे हे त्या जंगलातील सैतानाचा महाश्राप मानला जातो. एके दिवशी ती का घरात गोंदीस सोबत एकटीच असते आणि गोंदीस एका रिकाम्या कोपऱ्याकडे बघून हसत हसत बोलत असते. मी त्या फूड स्टॉलच्या आंटीशी गप्पा मारते, पण तिकाला तिथे कोणीच दिसत नसतं. त्या दोघी जेव्हा घरात लपाछपी म्हणजे हाइड अँड सीक खेळू लागतात तेव्हा तिकाला पडद्याच्या मागे एक अत्यंत भयानक आणि सडलेला चेहरा दिसतो. गोंदीस अचानक तिकाला एवढ्या जोरात ढकलते की ती टेबलवर पडते आणि तिचा हात गंभीर जखमी होतो. गोंदीस तिच्या जवळ जाते आणि अत्यंत जड आवाजात म्हणते, मी गोंदीस नाहीये. ती जोराजोरात हसू लागते आणि तिचे डोळे पूर्णपणे काळेशार होतात, म्हणजेच काळे पडतात. पण पुढच्याच सेकंदात ती पुन्हा नॉर्मल होते, जणू काही झालंच नाही. घाबरलेली तिका तातडीने सीताला फोन करून घरी बोलवून घेते. त्याच रात्री गोंदीसला भयंकर स्वप्न पडतात. एक अदृश्य आत्मा तिला बेडवरून ओढत कपाडाकडे घेऊन जातो आणि कपाड उघडताच अनेक दृष्ट आत्मा तिच्या अंगावर धावून येतात आणि त्या आत्म्याच्या घोळक्यात सर्वात पुढे उभी असते तिचं मुकुट घातलेलं रहस्यमय भयानक स्त्री, जी तिला जंगलात भेटली होती. गोंदीस भीतीने प्रचंड किंचाळते. सीता आणि तिका एका लोकल तांत्रिकाला बोलवतात. ती तांत्रिक गोंदीच्या कानात मंत्र म्हणून बजावते, बाळा, जर त्या अंधारातून तुला कोणी नावाने हाक मारली तर तिकडे कधीच बघू नकोस आणि जाऊ नकोस. आणि तो कथेचा एक मोठा भाग उघड करतो. त्याची स्वतःची बायको आणि लहान मुलगी वर्षापूर्वी याच आलास रोबन जंगलाजवळ अचानक गायब झाल्या होत्या आणि महिन्यानंतर पोलिसांना जंगलात त्यांचे सांगाडे मिळाले होते. तो सांगतो की आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांना एका मोठ्या आध्यात्मिक गुरुची मदत घ्यावी लागेल, म्हणून ते सर्व उस्ताद माबा यांच्याकडे जातात. पण मित्रांनो, नेमकी त्याच वेळी गोंदीस बेशुद्ध पडते. तिची आत्मा हळूहळू तिचे शरीर सोडून त्या नरकाच्या जगात म्हणजेच स्पिरिट वर्ल्ड मध्ये खेचली जात असते. उस्ताद माबा तिला तपासतात आणि सांगतात, या मुलीच्या शरीरात आलास रोबन जंगलातील सर्वात मुख्य आणि क्रूर शक्ती देवी रारस हिने ताबा मिळवला आहे आणि तिची ताकद एवढी अथांग आहे की माझ्या विधीने सुद्धा काहीच होणार नाही. जेव्हा ते विधी म्हणजेच एक्सॉर्सिझम सुरू करतात तेव्हा ती दुष्ट आत्मा गोंदीच्या शरीरातून बाहेर पडते आणि थेट तिकाच्या शरीरात प्रवेश करते आणि तिकाचा आवाज पूर्णपणे बदलतो आणि ती ओरडते, मी या मुलीचा आत्मा घेऊनच जाणार. उस्ताद माबा आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून तिकाच्या शरीरातून त्या आत्माला बाहेर काढतात, पण त्या शक्तीच्या धक्क्याने उस्तादांच्या तोंडातून रक्त येतं आणि ते शक्तिहीन होतात. गोंदीस अजून
अजूनही कोमात असते आणि तिची आत्मा आता पूर्णपणे सैतानाच्या ताब्यात गेलेली असते. सीताला वाटतं की आता फक्त मिस एमाल त्यांना यातून वाचवू शकते, म्हणून ते सगळे तिच्या घरी जातात आणि गोंदिसला पाहताच मिस एमा डोक्याला हात लावते आणि म्हणते खूप उशीर झाला आहे. ती आलास रोमनचा खरा काळा इतिहास सांगते. पूर्वी हे जंगल अत्यंत शांत आणि पवित्र होतं, पण अनेक वर्षापूर्वी राजांच्या आदेशावरून बाहुरेक्स्को नावाचा एक क्रूर माणूस इथे आला आणि त्याने आपल्या फायद्यासाठी जंगलातील चांगले आणि वाईट अशा सर्व अदृश्य शक्तींना आपल्या काळ्या जादूने गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. पुढे डच गुलामगिरीच्या काळात या जंगलाला एक डम्पिंग ग्राउंड बनवण्यात आलं. हजारो निष्पाप मजुरांचे आणि क्रांतिकारांचे मृतदेह इंग्रजांनी याच जंगलात आणून फेकले. शतकानुशतके मृत रक्त आणि अन्यायाचं हे ओझं सहन करून या जंगलाची रक्षक माऊली म्हणजेच देवी रारस प्रचंड रागवली आणि ती एक क्रूर सैतान बनली. तेव्हापासून रात्रीच्या वेळी या जंगलातून जो कोणी प्रवास करतो त्याला ती आपल्या नरकाच्या जगात ओढून घेते आणि ती आता कोणाचीही प्रार्थना ऐकत नाही. तिने गोंदिसला मार केला आहे. आता तिच्याकडे फक्त 7 दिवस उरले आहेत. 7 दिवसानंतर तिची आत्मा कायमची सैतानाची गुलाम बनेल. यावर एकच उपाय असतो, गोंदिसला पुन्हा त्याच अल्लास रोबनच्या जंगलात घेऊन जाणे आणि तिथेच मृत्यूच्या दारात बसून अंतिम विधी करणे. सीता सुरुवातीला नकार देते, कारण याच जंगलाने तिच्या मुलीची ही अवस्था केली होती. पण गोंदीचा श्वास आता हळूहळू थांबत चाललेला होता. त्यामुळे सीता शेवटी आपल्या लेकीसाठी त्या नरकात परत जाण्यास तयार होते. ते सगळे रात्रीच्या वेळी पुन्हा त्याच आलास रोबनच्या जंगलात येतात. मिस एमा जंगलाच्या एका अत्यंत सुनसान कोपऱ्यात विधीची संपूर्ण तयारी करते. गोंदिसला वर्तुळाच्या मधोमध झोपवते. सीता रडत तिचा हात पकडून बसते. विधी सुरू होतो, पण त्या सैतानी शक्तीचा एकच झटका बसतो आणि तिथे असलेले एक असिस्टंट तांत्रिक जागच्या जागी बेशुद्ध पडते. तो विधी फेल होतो. जंगलातील बाकीचे आत्मे सुद्धा मदत करायला नकार देतात, कारण देवी रारसच्या मर्जीशिवाय तिथे झाडाचं पानही हालू शकत नव्हतं. सीता रडस मिस एमाचे पाय धरते आणि म्हणते, मला सांगा मी काय करू? माझ्या मुलीसाठी मी स्वतः विधी करेन. आणि मिस एमा तिला मंत्र सांगते. सीता डोळे बंद करून पूर्ण श्रद्धेने प्रार्थना म्हणू लागते आणि अचानक सीता तिथेच बेशुद्ध पडते आणि तिची आत्मा थेट त्या सैतानाच्या वर्ल्ड मध्ये प्रवेश करते. ते वर्ल्ड अत्यंत भयानक असतं. चहूबाजूनी फक्त काळा अंधार आणि दाट धुकं आणि रडणाऱ्या आत्म्यांचा आक्रोश ऐकू येत असतो. तिथे चालताना सीता एका मोठ्या दरीत कोसळते आणि तिचा आत्म्याला दुखापत होते, ज्यामुळे खऱ्या जगात विधीच्या ठिकाणी बसलेल्या सीताच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागतात. मिस एमा घाबरते आणि अंतोला तातडीने पाणी आणायला लावते. अंतो जंगलात पाणी शोधायला जातो, तर तिथे एक दृष्ट आत्मा त्याच्यावर जीवघेणा हल्ला करतो. तो बेशुद्ध पडतो. बेशुद्ध अवस्थेत त्याला त्याची मृत झालेली बायको आणि मुलगी दिसतात. त्या त्याला बचावतात. हे जंगल सोडून पळ, नाही तर तुझ्याही आत्म्या तुझाही आमच्यासारखाच सांगाडा होईल. जणू काही त्या बिचाऱ्यांचे आत्मे आपल्या माणसाचा जीव वाचवत होते. आणि तो शुद्धीवर येतो, पाणी घेतो आणि धावत विधीच्या ठिकाणी पोहोचतो. तिकडे नरकाच्या जगात म्हणजेच स्पिरिट वर्ल्ड सीता आपल्या लेकीला म्हणजेच गोंदिसला शोधत भटकत असते. तिला काही अंतरावर गोंदिस बसलेली दिसते. ती धावत तिच्याकडे जाते, पण ती मुलगी मागे वळते, तर तिच्या चेहऱ्यावर डोळेच नसतात. ती एक भयानक भूत असते. सीताला कळून चुकते की हा त्या दुष्ट आत्म्यांनी रचलेला एक सापळा होता. तितक्यात तिच्या समोर एक विशाल पांढरा वाघ म्हणजेच व्हाईट टायगर येतो. मित्रांनो, इंडोनेशियाच्या लोककथानुसार आलास रोबनच्या जंगलात हा पांढरा वाघ एक पवित्र रक्षक मानला जातो. तो वाघ सुरुवातीला तिच्यावर हल्ला करायचा पुढे सरसावतो, पण खऱ्या जगात सुरू असलेल्या सीताच्या पवित्र प्रार्थनेमुळे तो वाघ शांत होतो आणि त्या पांढऱ्या वाघाला कळून चुकतं की ही एक जिवंत आईची आत्मा आहे, जी आपल्या बाळाचा जीव वाचवायला नरकात आली. तो पवित्र वाघ सीताला मारत नाही, उलट तो तिला गोंदिसकडे जाण्याचा खरा रस्ता दाखवतो आणि शेवटी त्या अंधाऱ्या दरीत आई आणि लेकीची भेट होते. त्या स्पिरिट वर्ल्ड मध्ये गोंदीच्या डोळ्यांना एक अद्भुत चमत्कार घडलेला असतो. तिथल्या अंधारात तिचे डोळे पूर्णपणे बरे झालेले असतात. ती आपल्या आईला अगदी स्पष्टपणे पाहू शकते. दोघे रडत एकमेकांना मिठी मारतात, परत जाण्यासाठी धावू लागतात. समोर खऱ्या जगात परत जाण्याचा एक दरवाजा असतो आणि सीता तिचा हात घट्ट पकडते आणि म्हणते, बाळा डोळे बंद कर आणि धाव. पण मित्रांनो, त्या दरवाजापाशी पोहोचताच त्यांच्या समोर थेट देवी रारस प्रकट होते. देवी रारस आपल्या अथांग
शक्तीने गोंदिसला हवेत उचलते आणि खऱ्या जगात त्या दोघींची शरीरे विधीच्या ठिकाणी वेदनेने तडफडू लागतात. मिस हेमा आणि अंतो विधीचा वेग वाढवतात. तिकडे नरका सीता त्या क्रूर सैतानासमोर गुडघे टेकते, हात जोडते आणि रडत रडत एक अत्यंत हृदयद्रावक विनंती करते. माझ्या निष्पाप मुलीला सोडून दे. तिने काहीच गुन्हा केलेला नव्हता. जर तुला कोणाची बळी घ्यायची असेल तर तू माझा जीव घे. मी स्वतःला तुझ्या हवाली करायला तयार आहे. माझ्या प्राणांची आहुती घे, पण माझ्या लहान बाळाला जिवंत खऱ्या जगात परत जाऊ दे. ते ऐकून देवी रारस अचानक शांत होते. शतकानुशतके शेकडो वर्षानंतर तिने पहिल्यांदाच एका आईचं असं पवित्र निस्वार्थ प्रेम पाहिलं होतं, ज्या प्रेमासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झाली होती. देवी रारसचा क्रोध शांत होतो आणि खऱ्या जगात त्या दोघांची शरीरे अचानक शांत होतात आणि गोंदिस डोळे उघडते आणि शुद्धीवर येते. ती पहिला प्रश्न विचारते, मम्मी कुठे आहे? तिथे उपस्थित असलेले सगळेजण सीताकडे बघतात. सीताचे शरीर पूर्णपणे थंड पडलेलं असतं. तिचा श्वास कायमचा थांबलेला असतो. आपल्या मुलीच्या प्राणासाठी तिने स्वतःच्या प्राणाचा बळी दिला. मित्रांनो, हा सीन पाहतात खरोखर घासा दाटून येतो आणि डोळ्यात पाणी येतं. हा हॉरर चित्रपट हे एका आईच्या पवित्र प्रेमाचे जिवंत रूप बनते. आणि तो रडत म्हणतो, मी माझ्या बायको आणि मुलीला वाचवू शकलो नव्हतो, पण सीताने आपल्या लेकीला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढलं. चित्रपटाचा शेवट काही दिवसानंतर दाखवला आहे. हॉस्पिटलमध्ये गोंदीच्या डोळ्याचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलेलं असतं. डॉक्टर तिच्या डोळ्यांची पट्टी काढतात आणि गोंदीस आयुष्यात पहिल्यांदाच आपले डोळे उघडते आणि तिला आता जगातील प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्ट दिसत असते. आणि तिची सर्वात मोठी इच्छा काय असते की जेव्हा माझे डोळे बरे होतील तेव्हा मी जगात सर्वात आधी माझ्या आईला बघेन. पण ती जेव्हा डोळे उघडते तेव्हा समोर तिची आई नसतेच. तिच्या समोर टेबलवर तिच्या आईचा एक सुंदर फोटो ठेवलेला असतो. गोंदीस रडत रडत त्या फोटो मधील आपल्या आईच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहते आणि याचं अत्यंत भावनिक वळणावर हा चित्रपट संपतो. तर मित्रांनो, ही होती ॲलास रबॉन ची संपूर्ण गोष्ट. एक श्रापित जंगल, एक संतप्त देवी शक्ती आणि आपल्या मुलीसाठी स्वतःचे प्राण पणाला लावणारी एक आई. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा सीताने आपल्या लेकीसाठी दिलेल्या या बलिदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.